किमपि तत्त्वमहं न जाने नारायणसारसागराभां प्रज्ञानदां मुखदां पुरुषां उत्तुङ्गमेयं चुम्बकमनोहराग्निं वायुं नमान्यसावचसायुगे आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानराजमध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां ज्ञानेशज्ञानदेवं च एकनाथं तथैव च द्वारकैः परम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं दैवीं तथा गुरुज्ञानदेवं च लोकं वन्दे श्री भगवान पंडित परमात्मा श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या साहित्याचे अकारण करून अशा प्रकारे आपण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना यामध्ये भगवान परमात्मा बोलतात की आता इथून पुढे तुम्ही कर्मयोगाचं श्रवण करा, म्हणजे कर्मयोग बुद्धियोग ऐका. आतापर्यंत तुम्ही इथं सांख्ययोग सांगितला गेला, इथून पुढे कर्मयोग ऐका. तर त्या बुद्धियोगाचं कर्मयोगाचं निरूपण करत असताना आरंभीच एक श्लोक दिला की नेहाधिक्रमणाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वप्रमोक्षस्य धर्मस्य कायदे बंधो. म्हणजे या कर्मयोगामध्ये आरंभ केलेल्याचा नाश कधीच होत नाही, तो नाश होत नाही. उलट आणखी जर यदा कदाचित काही जरी झालं तरी याचा प्रत्यवाय सुद्धा लागत नाही. परंतु हे फळ किती देणार आहे, थोडं जरी अनुष्ठान केलं तरी महान भय संसार भयातून मुक्त करणारा हा कर्मयोग आहे असं श्री भगवंतानं सांगितलं. आणि याच्याविषयी एक बुद्धी कोणती तरी एकच सांगितलं गेलं, व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायना, म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी या ठिकाणी एकच आहे. हे कुरुनंदना, कुरुकुलाला आनंद देणाऱ्या हे अर्जुना, या ठिकाणी व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी एक आहे. आणि अव्यवसायी पुरुषांच्या बुद्ध्या अनेक आहेत. अनिश्चयात्मक जे पुरुष आहेत त्यांच्या बुद्ध्या अनेक आहेत असं सांगितलं गेलं. आता या श्लोकावर व्याख्यान करत असताना माऊलीनं एक दृष्टांतपूर्वक कथन करण्याचा प्रयास केला की जैसे दीपकलिका धापटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी एकवटी म्हणून आहे. ज्याप्रमाणे दीपकलिका धापटी, दीपाची जी ज्योत असते ती कशी असते, एकदम लहान असते, परंतु प्रकाश किती प्रगट करते, बहुतेजाते प्रगटी. ती दीपकलिका धापटी परी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी धेकोटी म्हणून आहे. त्याप्रमाणे ही जी सद्बुद्धी आहे तिला लहान समजू नये, म्हणजे ही सद्बुद्धी फार महान आहे, लहान नाही असं सांगितलं गेलं. बर, ही जी सद्बुद्धी आहे या सद्बुद्धीची अपेक्षा कोण करतं, मिळवणारे कोण आहेत, त्याचं कथन या पुढील ओव्यामध्ये करतात, ते ऐका. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार शुरे, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अन्वय. हे पार्था, विचारसुरी हे बहुती परी अपेक्षिजे जे सद्वासना चराचरी दुर्लभ. माऊली बोलतात की हे पृथापुत्र अर्जुना, विचारशूरी हे बहुती परी अपेक्षिजे. विचारशूर
पुरुषांकडून म्हणजेच विचारवंतांकडून ही बुद्धी अनेक प्रकारे अपेक्षिली जाते। या बुद्धीची अनेक रीतीनं अपेक्षा केली जाते। कारण कारण की ही सद्वासना चराचरामध्ये दुर्लभ आहे। चराचर म्हणजे संपूर्ण जगात कुठे पाहू गेलं तर सद्वासना लवकर प्राप्त होत नाही। आणि हिची हा सरळ अर्थ झाला। हिची अपेक्षा कोण करतात? विचारशूर। विचार कशाला म्हणतात? विवेक कशाला म्हणतात माहितीये? कशाला म्हणतात? ब्रह्म सत्यम जगन नित्य एवं रूपो विनिश्चयः सोयम नित्यानित्य वस्तु विवेक समुदायतः। म्हणजे विवेक विचार, जे ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, अशा प्रकारचा जो विवेक आहे, जो पृथक्करण आहे, नित्य काय अनित्य काय याचा जो विचार केला जातो त्याला विवेक विचार असं म्हटलं जातं। अथवा कोहम कथमिदं जातं को वै कृतास्य विद्यते उपादानं किमस्तिह विचार सोयमीदृशः। विचार म्हणजे मी कोण आहे, हे संपूर्ण जगत कोणापासून उत्पन्न झालं, या जगाचा कर्ता कोण आहे, या प्रकारे विचार करणं, याचं चिंतन करणं याला विचार म्हणतात। अथवा देहजीवाची मिळणी जो उदयच तसुये पावनी तो विवेक अंतःकरणी राबविजो। कोण आहे? देह आणि जीव यांच्यामध्ये जी काही एकता म्हणजे आत्मा आणि देह यांच्यामध्ये जे काही अभिन्नता झालेली आहे, आपण काय म्हणतो? तुम्ही काय करता? तुम्ही काय करताय? आता पहा, कोण उठलं? देह उठला। म्हणजे उठला कोण? देह। बसा खाली, है ना? म्हणजे उठणं कशात देह झालं? कशात झालं? देहामध्ये। परंतु ते काय म्हणतात? मी उठलो। म्हणजे आपला अभिमान कशावर गेला? देह। म्हणजे आपण आपल्या देहाला आणि आपल्या स्वतःला वेगळं समजत नाही। परंतु जो विचार आला असता देह आणि आत्मा यांची जी एकता आहे, ती एकता, ती एकतेवर पाणी सुटतं। म्हणजे ती एकता निवृत्त होऊन जाते। म्हणजे मी कोणी वेगळा आहे, मी देह नाही, मी देहापासून वेगळा आहे, अशा प्रकारची बुद्धी होते। आणि असा जो विवेक आहे, असा जो विचार आहे, तो आपल्या अंतःकरणामध्ये असावा। हा विवेक असावा। आणि हा विवेक इच्छितात कोण? विचारशूर। म्हणजे हे अशा प्रकारे विचारामध्ये जे तल्लीन असतात असे पुरुषच म्हणजे मुमुक्षु पुरुष। पामर याचा विचार करत नाही। पामराला सद्बुद्धीची काय अपेक्षा? विषयी पुरुषाला सुद्धा सद्बुद्धीची अपेक्षा नाही। आणि मुक्त पुरुष सुद्धा या सद्बुद्धीची इच्छा करणारे नाही। हे तेच म्हणजे विचारशूर म्हणजे मुमुक्षु। असे मुमुक्षु या सद्बुद्धीची इच्छा करतात। ज्यांना मुक्त होण्याची इच्छा आहे असे मनुष्य सद्वासने अनेक प्रकारे कोणत्याही प्रकारे यावी, परंतु ती सद्वासना आपल्या अंतःकरणात यावी अशी यांची एक इच्छा असते। कारण की आपल्याला म्हणून म्हणजे मुमुक्षुत्व, सद्वासना, मुक्त होण्याची इच्छा, निष्काम कर्म करण्याची बुद्धी ही मुमुक्षूच्या अंतःकरणात असते। मुक्ताला काही घेणं देणं नाही, विषयाला तर विषयातच पडलंय। आणि पामराला तर जे काही येऊ, जसे म्हणजे जनावरांना कोणतंही गवत आलं तर बस खायचं, एवढंच राहतं। पामरा कोणताही विषय असो, चांगला असो की वाईट असो, त्याचं सेवन करायचं हीच पामराची बुद्धी असते। त्यांना मुक्त होण्याची इच्छा नसते, म्हणून मुमुक्षुत्व
एक मुमुक्षुत्व हे जीवनात दुर्लभ आहे, असं येणंच दुर्लभ आहे पहा. कारण की सद्वासना, आपण जर वासना पाहिलं तर वासनेची व्याख्या करत असताना एका ठिकाणी देवी भागवत नाही, देवी पुराण लिहिलं. ही भागवत देवी पुराणामध्ये, आता का देवी भागवतच आहे, पण एक श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये वासना कशाला म्हणतात. वसत्यदृष्टा सर्वेषु भूतेष्वंतरहिताचया धातुर्वसनिवासेती वासना तेन सा स्मृता. म्हणजे जी सर्व भूतामध्ये निवास करते, वास करते, आणि परंतु ती दिसत नाही, आपल्या नेत्राच्या गोचर होत नाही, नेत्र गोचर न होता ते आपल्या देहामध्ये निवास करते, परंतु कशी अंतर्हित गुप्त रूपाने वास करते. अशी जी आहे तिला वासना म्हणतात. का बरं तिला वासना असा शब्द दिला? सांगतात धातुर्वसती, त्याच्यामध्ये धातू आहे वस, वसती ती वासना जी प्रत्येकाच्या देहामध्ये निरंतर वास करते, तिला काय म्हटलं जातं? वासना. धातुर्वस इति तेन वासना तेन सा स्मृता. त्याच्यामुळे तिला काय म्हटलं जातं? वासना म्हटलं जातं. अशी वासना दोन प्रकारची. कोणती? सद्वासना आणि असद्वासना. सद्वासना आणि असद्वासना अशी वासना दोन प्रकारची आहे. परंतु मुमुक्षुणं यापैकी सद्वासनेचा स्वीकार करावा, दुर्वासनेचा स्वीकार करू नये. ही जी वासना आहे, ही वासना फार कष्टातून मिळत असते, सरळ मिळत नाही. श्रीनाथ महाराज रुक्मिणी स्वयंवरामध्ये ही वासना प्राप्त कधी होते असं सांगत असताना बोलतात की पंचविषयाचे शेवटी उपदे सद्बुद्धी गोमटी. म्हणजे ही वासना कधी प्राप्त होते? जे पंचविषय आहेत, पंचविषय सगळे 5 विषय कोणकोणते? शब्द विषय, स्पर्श विषय, रूप विषय, रस विषय आणि गंध विषय. हे जे काही गंध विषय आहेत, हे सगळे 5ही विषय ज्याचे निवृत्त झाले, हे विषय जेव्हा निवृत्त होतील तेव्हाच खरी म्हणजे विषयाची आसक्ती जेव्हा निवृत्त होईल तेव्हा सद्वासना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. जोपर्यंत विषयांची वासना असेल तोपर्यंत सद्वासना निर्माण होणार नाही. पंचविषयाचे शेवटी उपजे सद्बुद्धी गोमटी. सद्वासना सद्बुद्धी. बरं, या सद्बुद्धीला, सद्बुद्धी म्हणजे काय? कशाला सद्बुद्धी म्हणतात? जगद्गुरु तुकाराम महाराज या सद्बुद्धीची एक व्याख्या करतात. ते बोलतात की तुका म्हणे पायापाशी येईल ऐसी वासना. म्हणजे वासना कोणती? सद्वासना कोणती? भगवंताच्या चरणाजवळ मी येईल, भगवंताची प्राप्ती करून घेईन, अशा प्रकारची जी मुमुक्षत्वात्मक स्थिती आहे तिलाच काय म्हणतो आपण? मुमुक्षुत्व. ही कोणती वासना आहे? सद्वासना. भगवंताच्या प्राप्तीची इच्छा. ही सद्वासना आणि भगवत व्यतिरिक्त कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा अंतःकरणात असेल, वासना असेल, ती संसाराची असेना की कशाची असेना, ती सगळी असद्वासना आहे, दुर्वासना आहे. जपायची नाही, ठीक आहे? ती वासना कोणती? दुर्वासना. दुर्वासना आपल्या अंतःकरणात नसावी. आपल्याला एक 3 वासना आहेत, ज्या वासनेमुळे आपल्या अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. कोणते? म्हणजे आता वासना सरित त्याचा जास्त विचार नाही सांगत वासनेचा, कारण की वासना ही नदीप्रमाणे आहे. नाथ महाराजांनी सुद्धा या वासनेचं रामायणामध्ये उत्तम रीतीनं रेखाटन केलेलं आहे. आणि मुक्तिकोपनिषदामध्ये हे वासना, सद्वासना आणि दुर्वासना
या प्रकारे या वासनेचं निरूपण केलेलं आहे. तिलाच आपण दुसरा शब्द येशना सुद्धा म्हणू शकतो. येसन येसन, जे नाकात घातले तर बैलाला मागे खेचते, तशी येशना जी आहे ना, आसक्ती, इच्छा, वासना, हिच्यामुळे मनुष्य परमात्मा प्राप्तीला समर्थ होत नाही. कारण की ज्याला परमात्मा प्राप्तीची इच्छा असेल त्याने 3 वासना, आपल्या 3 येशना सोडल्याच पाहिजेत. कोणकोणते? पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. जोपर्यंत पुत्रेषणा आहे की मला मुलगा व्हावा, पुत्र व्हावा, तर ते पाहिजे, मुलगा पाहिजे असेल तर बायको करावीच लागेल आणि तिथून पुढे सगळा संसार सुरू होईल. आणि मग ही पुत्रेषणा जर असेल तर संसारामध्ये विक्षेप वाढेल. दुसरी आहे, कारण की संसारामध्ये होत नाही असं ज्ञान होणं, असं होणारच नाही असं नाही, परंतु तिथं सुद्धा विरक्तच व्हावं लागतं. संसारात म्हणजे तुम्हाला येशना ती सोडावीच लागते, तेव्हाच तो पुढे जाऊ शकतो. कारण बंधनं फार असतात, संकट फार असतात, त्याच्यामुळे परमार्थ होत नाही. दुसरी वित्तेषणा, पैसे प्राप्त व्हावे. पैसे प्राप्त होण्याकरता आपल्याला नाही ते खोटं बोलावं लागेल, नाही ते विपरीत क्रिया करावी लागतील, म्हणजे सगळं विरुद्ध करावं लागेल आणि आपण परमार्थापासून दूर होऊ. आणि लोकैषणा म्हटलं की आता लोकैषणा तर सोडून द्या. सगळ्या वासना आपल्या, एक वेळेस कोणी लग्न करणार नाही, एक वेळेस पैशाला कोणी शिवणार नाही, परंतु अपकीर्ती झाली तर सहन होणार नाही. म्हणजे काय लोकैषणा, लोकांनी जर नाही मानलं, पण हे सगळं करायचं कशाला? लोक मानावेत म्हणून. परंतु या 3ही वासना आपल्याला ज्ञान होऊ देत नाहीत. म्हणून मुक्तिकोपनिषदामध्ये आणखी एक म्हटलंय की ते शास्त्र वासना असं दिलं की देह वासनया जंतर लोक वासनया पिच शास्त्र वासनया ज्ञानम यथावन नाही जायते. म्हणजे मनुष्याला, जीवाला एक आहे देह वासना, म्हणजे देह आपला चांगला राहावा, देहाला सुष्टू ठेवावा, देहाच ओंबाळणं, सांभाळणं हे करणं. देह वासनेने सुद्धा ज्ञान यथार्थ रीतीने होत नाही. दुसरं आहे लोकवासना, लोकवासनेनं सुद्धा यथार्थ रीतीने ज्ञान होत नाही. आणि तिसरी दिली शास्त्र वासना. शास्त्र वासना म्हणजे कोणते? सगळ्या शास्त्रांचं जे काही अन्य दर्शन इत्यादी काही असतील सगळे, बस शास्त्र वासना इथे वेदांत शास्त्र वासना तर असावी. कारण की एक शास्त्र सांगितलं जातं की आसुप्ते रामृते कालम नयद वेदांत चिंतया. जोपर्यंत आपण झोपत नाहीत आणि जोपर्यंत आपण मरत नाहीत तोपर्यंत आपण काय करायचं? वेदांताचं चिंतन करायचं असं शास्त्रच सांगतं. म्हणून वेदांत शास्त्रातिरिक्त शास्त्राची वासना, कारण की ती आत्मचिंतनाला सहाय्यक होणार नाही, म्हणून ती सुद्धा असद वासनाच होऊ शकते. असो अधिक जर विचार होईल तर ते पुन्हा वासना स्वरित 2 रीतीने वाहते, ते सोडून द्या. परंतु ही वासना आहे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सद्वासना निर्माण व्हावी, परंतु ही सद्वासना विचारशूरांकडून इच्छिली जाते. आणि या सद्वासनेला जात असताना माऊलीने सुद्धा 7व्या अध्यायामध्ये या सद्वासनेमध्ये मनुष्य प्राप्त कसा होतो तर ते ऐका. काय ते काय बोलतात की जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधांची साकडे चुकावून आला पाडे सद्वासनेची. जे तो विषयांची मोठ झाडी काय आहे? मनुष्याला चुकवावं लागतं. सद्वासनेला मनुष्य तेव्हा प्राप्त होतो केव्हा? जी विषयांची मोठी झाडी आहे, दार तीव्र झाडी आहे, ज्याच्यामध्ये हिंस्र पशु असतात, आहे की नाही? दाट झाडी असेल, जंगल असेल, तर जंगल कोणतं आहे? अरे एक साधक आहे, जंगलातून पलीकडे जायचंय, आपल्याला सद्वासनेच्या पठारावर जायचंय, तर काय करावं लागेल? अगोदर विषयांचं जे काही मोठी झाडी आहे, दाट तीव्र झाडी आहे, या झाडीमधून आपल्याला निघून जायचंय. आणि ही झाडीमधून पुढे जात असताना आपल्याला आणखी काय करायचं? जे तो विषयाची मोठ झाडी आणि त्याच्यात संकट आहे. झाडी म्हटलं तर त्या मध्ये कोण कोण असू शकतं? झाडी म्हटलं तर हिंस्र पशु असू शकणार. मग इथे याच्यामध्ये हिंस्र पशु आहेत. मग ते कोणते आहेत? तर तेच हिंस्र पशु या ठिकाणी सांगितले गेले की काम क्रोधांची साकडी मध्ये कोण आहेत? काम आणि क्रोध
यांची संकट आहेत. हे मध्येच आपल्याला अवरोध करणारे भरपूर असे आहेत की जे पुढे जाऊ देणार नाहीत. हे माझी कामक्रोधांची साखळी चुकावून आला पाडी सद्वासनेची. आणि याला चुकावून कोणत्या ठिकाणी आला? पहाड म्हणजे जे पठार आहे ना, पठार यांना चुकवून तो सद्वासनेच्या पठारावर मनुष्य आला. मग परंतु आपण स्वतः तर एकटे जाऊ शकत नाहीत. पुढची कोणती आहे रे? उजू सत्कर्माची वाटा डावलगी. म्हणजे मग साधूच्या संगतीने, चांगल्या मार्गानं, आणि जो अप्रवृत्ती आहे ती आडवाट आहे, ती आडवाट सोडून देऊन मनुष्य या ठिकाणी सद्वासनेपासून मग साधूंची संगत धारावीच लागते, तरच आपलं गंतव्य प्राप्त होतं. म्हणून ही सद्वासना प्राप्त व्हायची असेल तर आपली ही प्रवृत्ती कमीत कमी सद्वासनेची इच्छा तरी अंतःकरणात असावी. आणि हिची इच्छा जी चराचरामध्ये दुर्लभ आहे अशी ही वासना विचारशूर पुरुषांकडून इच्छिली जाते. ही किती दुर्लभ आहे तरी पहा. बोलतात की आनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. पहा ही ओवी जसं एक दृष्टांत देतात. जैसा अन्वय, जैसा आनिका सारिका बहुवसू परिसू न जोडे का दैव गुणे अमृताचा लेशू जोडे. जसं आनिका सारिका म्हणजे ज्याप्रमाणे आनिका सारिका इतर पदार्थाप्रमाणे, जसे दुसरे पदार्थ, दुसरे दगड आहे की नाही, प्रस्तरच आहे नाही, परिस म्हणजे प्रस्तर दगड आहे. ज्याप्रमाणे आनिका सारखा दुसऱ्या दगडासारखा बहुवसू पुष्कळ परीस प्राप्त होत नाहीत, परीस सापडत नाही. किंवा दैव गुणे अमृताचा लेसू जोडे, अथवा प्रारब्धाच्या योगानच अमृताची आपणास प्राप्ती होते. प्रारब्ध असेल तर अमृताची प्राप्ती. तसंच परीस सुद्धा दुर्लभ आहे, तो लवकर प्राप्त होत नाही. परीस काय करतो? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता काय म्हटलं? कारण की परीसा आपल्या महिमाने धातू परिसे केले सोने, म्हणजे परीस त्यालाच जो आपल्या सामर्थ्यानं धातूला लोखंडादिकांना सोने बनवतो तो परीस दुर्मिळ आहे, लवकर प्राप्त होत नाही. असा हा परीस आहे, एक पदार्थ आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये कोणाला प्राप्त झाला तर परिसा भगवंतांकडे परीस होता, ही अशी कथा आहे. आणि सत्य कथा, याच्यामध्ये काही आपल्याला पौराणिक केवळ शास्त्र कल्पना आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि अमृत हे क्षीरसागराच्या मंथनातून देवदानवांनी जे मंथन केलं त्या मंथनातून प्राप्त झालेलं हे अमृत आहे. आणि अमृत वाटलं कुठे? वाट कुठे झाली? गुलेबाबा सांगत असत, म्हणजे सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, कुठे लिहिली? नेवासामध्ये. नेवासा हे क्षेत्र अमृताच्या वाटपीचं क्षेत्र आहे. नेवासामध्ये अमृत वाटलं, त्याची वाटप तिथे सुरू झाली होती असं त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला सांगत असं गुन्हेगार. आता मी काही ते काय वाचलं नाही, परंतु नेवासा हे क्षेत्र अमृत वाटपाचं क्षेत्र आहे. आणि अशा ठिकाणी, कारण तिथेच ज्ञानेश्वरी रूपी अमृत सुद्धा ज्ञानोबरायांनी सर्वांना वाटलं, असं क्षेत्र आहे. तरी हे अमृत
ज्या अमृताने मेलेला मनुष्य सुद्धा अमर होतो. मागे गेले की नाही की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. काय आहे होय, हे सामर्थ्य परिस्थिती आहे की अमृतही जीवितला की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. म्हणजे लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य दिले की परिस्थिती आहे. दोन्ही दृष्टांत तिथे दिले. जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी. जर अमृताची नदी प्राप्त झाली तर मेलेल्या सुद्धा ती अमर करते. असे हे दोन्ही पदार्थ कसे आहेत, दुर्लभ आहेत. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर. अन्वय तैसी जी परमात्माची अवधी जे सद्बुद्धी दुर्लभ. जैसा गंगेसी उदधी, जैसा गंगेसी निरंतर उदधी अवधी. अर्थ तैसी जी परमात्माची अवधी. तैसी म्हणजे त्याप्रमाणे जिला परमात्माच अवधी आहे, शेवट आहे. जे है ना, जे म्हणजे ती सद्बुद्धी दुर्लभ. अशी ती सद्बुद्धी दुर्लभ आहे, प्राप्त करण्याकरिता कठीण आहे. जैसा गंगेसी निरंतर उदधी अवधी. ज्याप्रमाणे गंगेला निरंतर नेहमी अवधी कोण आहे, समुद्रच अवधी आहे, समुद्रच शेवट आहे. गंगेचा शेवट पुढे होतो समुद्रातच होतो. समुद्रच तिची अंतिम गंगेची सीमा आहे. समुद्रातिरिक्त गंगेची सीमा नाही. गंगेला शेवट कोण आहे, समुद्रच आहे. ठीक ना. त्याप्रमाणे या बुद्धीचा शेवटही परमात्माच आहे. जिला परमात्माच शेवट आहे अशी बुद्धी, ज्याप्रमाणे गंगेला निरंतर समुद्रात शेवट असतो, तसा जिला परमात्माच शेवट आहे अशी सद्बुद्धी दुर्लभ आहे. तैसी ईश्वरा वाचून काही जिये आणि कलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ज्याप्रमाणे समुद्राला दुसरं काही गंतव्य नसतं. समुद्र कुठे, ते म्हणजे नदीला, गंगेला समुद्र हाच प्राप्तव्य आहे. त्या समुद्रा व्यतिरिक्त दुसरं काहीच प्राप्त करण्यायोग्य प्राप्तव्य नाही. त्याप्रमाणेच या बुद्धीला सुद्धा एकच प्राप्तव्य आहे. ते पुढील ओवीत सांगतात. अर्जुना, हे अर्जुना, तैसी जी ईश्वरा वाचून अनेक काही लाणी नाही, ते जगी एकची बुद्धी पाही. हे अर्जुना, तैसी म्हणजे त्याप्रमाणे जी अर्थात जिला, ज्या बुद्धीला ईश्वरा वाचून ईश्वराशिवाय अनेक काही लाणी नाही. आणखी है ना, आणखी काही, आणखी दुसरं काहीच लाणी म्हणजे प्राप्तव्य नाही. ते म्हणजे ती जगी, जगामध्ये एकच बुद्धी पाही. ती जगामध्ये एकच बुद्धी आहे असे समज. म्हणजे एकाकार बुद्धी आहे. म्हणजे जी बुद्धी ईश्वरा वाचून दुसरीकडे जात नाही, ती एक बुद्धी आहे. तिला एक बुद्धी म्हणजे ती खरी एकाग्र बुद्धी आहे. ती खरी निश्चयात्मिका बुद्धी आहे. आणि ईश्वरा वाचून दुसऱ्या पदार्थांची प्राप्ती की इच्छिलीच तिला एक कसं म्हणा. कारण दुसरे हजारो शेकडो पदार्थ आहेत. मग तिच्या त्या बुद्धीच्या वृत्त्या सुद्धा शेकडो.
मग अशा बुद्धीला काय म्हणू आपण? अनेक बुद्धी म्हणू. परंतु परमात्मा विषयक बुद्धी, तिला कशी बुद्धी म्हणणार आपण? एकाग्र अशी बुद्धी, ती एकच आहे. एरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी. एरी ते दुर्मती, ऐका, एरी जे बहुधा विकरती असे ते दुर्मती अविवेकी, ते तर निरंतर रमती. आतापर्यंत आपल्याला सांगितलं, जे विचारशूर आहेत, विवेकी आहेत, ते कशात रमतात? सद्बुद्धीची इच्छा करतात, तिच्यात रमतात. परंतु अविवेकी हे जे दुर्मती आहे तिच्यात रमतात. तेच पहा, एरी जे बहुधा विकरती, परंतु जे पुरुष नाही, परंतु जी बुद्धी अनेक प्रकारे विकारास प्राप्त होतात, एक नाही, ज्या बुद्ध्या अनेक प्रकाराने विकारांस प्राप्त होतात, ते म्हणजे त्या दुर्मती, त्या दुर्बुद्ध्या आहेत. कशा बुद्ध्या आहेत? ज्या अनेक प्रकाराने विकारांस प्राप्त होतात, क्षणोक्षणा अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालट ते रंग, म्हणजे वारंवार जे बुद्धी बदलत राहतात. काही एक वेळेस हा विषय पाहिजे, तिसरा विषय पाहिजे, चौथा पाहिजे, पाचवा पाहिजे. आणि ज्या बुद्ध्या अनेक प्रकाराने विकारांस प्राप्त होतात, अशा बुद्ध्या कशा आहेत? दुर्मती आहेत. त्यांना आपण काय नाव देऊ? दुर्मती. अशी बुद्धी आहे ती दुर्मती. अनेक प्रकाराने ज्या विकारांस प्राप्त होतात त्या दुर्बुद्धी आहेत. ठीक ना? बरं, त्यामध्ये कोण रमतात? तेथ निरंतर अविवेकी, तेथ निरंतर रमती. अविवेकी पुरुष त्या ठिकाणी निरंतर रमतात. या अशा बुद्धीमध्येच निरंतर रमतात. बर, विवेकी कसे? अविवेकी कोणाला म्हणतात? जे विवेक करत नाहीत, ज्यांना विवेक पता लागत नाही, मूर्ख, त्याला समजा मूर्ख, या संसारात रमतात. तेच बोलतात, तैशी वैराग्याची शिव न देखती. जे वैराग्याचा जे काही काठ आहे त्याला शिवत नाहीत, पाहत नाहीत, विवेकाची भाषा नाही नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. असे जे मूर्ख आहेत ते मज ईश्वराला कसे प्राप्त होतील? म्हणजे मूर्ख. भगवान परमात्मा या दुर्मती, याच दुर्बुद्धी पुरुष आहे. म्हणजे दुर्बुद्धी ज्यांच्यात असेल त्यांना सुद्धा काय म्हणतात? दुर्मतीच. ते कोण आहेत? ते 18व्या अध्यायात माऊली बोलतात. काय श्लोक आहे? भगवान बोलतात, तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तुया अकृत पश्यत्यकृत बुद्धित्वान् न स पश्यति दुर्मती. म्हणजे जे काय करतात? कर्तारम् आत्मानं केवलं तू या न पश्यती. जो आत्मा आहे, सगळं काय करणारा, आत्म्याला जे जाणत नाहीत, कारण की त्यांची बुद्धी असंस्कृत असते. शुद्ध बुद्धी अशुद्ध बुद्धी असल्यामुळे जे आत्म्याला जाणत नाहीत ते अकृत बुद्धी आहेत, ते खरे दुर्मती आहेत. म्हणून ते काय करतात? असे दुर्मती पुरुष, त्यांची इच्छा कशी असते ते ऐका. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून हे पार्था, हे पार्था, म्हणून तया स्वर्ग संसार नरकावस्था आधी आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. हे अर्जुना, हे प्रथापुत्र अर्जुना, म्हणून त्यांना, त्या पुरुषांना
काय काय आहे? स्वर्ग एक आहे, ते स्वर्गाला एक जातात. दुसरा एक संसार, जन्म मरण रूपी संसाराला प्राप्त होतात. आणि तिसरं नरकामध्ये तरी जातात. या तिघापैकी एक काही ना काही त्यांना प्राप्त होतं. सर्वथा आत्मसुख दृष्ट नाही त्यांना. सर्व प्रकारे कोणत्याच प्रकारे आत्मसुख सुखाचं दर्शन होत नाही. त्यांना आत्मसुख प्राप्त सुद्धा होत नाहीत असे हे पुरुष असतात. असे जे पुरुष असतात ते काय काय बोलतात ते माऊली भगवान पुढे बोलतात. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. अन्वय. हे पार्थ, वेदवादरता अन्यद् न अस्ति इति वादिनः अविपश्चितः इमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति. ठीक ना? हे प्रतापपुत्र अर्जुना, वेदवादरता म्हणजे वेदाच्या अर्थवादामध्ये रममाण झाले. कशामध्ये? वेदाच्या अर्थवादात जे रममाण झालेले आहेत असे पुरुष. अन्यत न अस्ति इति वादिनः, दुसरं काहीच नाही असे बोलणारे. अन्यत न अस्ति, दुसरे नाही असे बोलणारे पुरुष. म्हणजे काय नाही? स्वर्गाशिवाय, अर्थवादाशिवाय, स्वर्गाधिकांशिवाय जगात दुसरं काहीच नाही असं म्हणतात डायरेक्ट. दुसरं नाहीच, बस आहे तो एक स्वर्गच है ना. त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणी विचारलाय? परमात्मा काय वगैरे ब्रह्म घेऊन आले, स्वर्गात जायचं, विषय सेवन करायचं, एवढंच त्यांचं काम. म्हणजे अन्यत न अस्ति इति वादिनः असे बोलणारे कोण? अविपश्चितः, अविद्वान पुरुष. याम इमाम पुष्पितां वाचं वदन्ति, ज्या ह्या पुष्पित वाणीला बोलतात. पुष्पित म्हणजे जसे झाडाला फुलं येत असतात ना, हे गेले, झाडाला फुलं आले तर दिसायला फार सुंदर वाटतं, दिसायला फार सुंदर. तसंच यांची वाणी ऐकायला फार सुंदर वाटते, लोक हिच्याकडेच आकर्षित होतात. तुम्ही पहा, आजकाल वेदांतादी श्रवण करायला कोणी लवकर पळणार नाही, परंतु तुम्हाला काय पाहिजे, सगळ्या तुमच्या समस्या मिटवण्याकरता या लगेच हजर. मग समस्या त्यांची कधीच मिटणार नाही जोपर्यंत अज्ञान निवृत्त होऊन मुक्त होणार नाहीत. त्यांच्या बापांच्या समस्या कधीच मिटणार नाही. मिटेल तेव्हा केव्हा? भगवत प्राप्तीनं सगळ्या समस्या दूर होतील, तोपर्यंत नाही. परंतु असं चालत राहत. असे जे पुरुष आहेत कसे बोलतात? माऊली बोलतात, वेदाधार हे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. असे पुरुष. अन्वय. वेदाधारे बोलती, सरळ, एकदम सरळ अन्वय. वेदाच्या आधारानं बोलतात. प्रमाण कशाचे देणार? वेदाचे. आता वेदाचे जर प्रमाण दिले, परंतु आपल्या मतलबाचे वेदाचे प्रमाण दिले तर कोणी म्हणेल ना, महाराज पण ते सुद्धा वेदानुसारच बोलतात ना, असे बोलणारे भरपूर आहेत. कारण की हे वेदाच्या आधारानंच बोलतात. पुन्हा काय करतात? केवळ कर्म प्रतिष्ठिते, केवळ कर्माची प्रतिष्ठा करतात, दुसरं काहीच नाही. केवळ कर्माचीच प्रतिष्ठा करणार. आणि पर कर्माची प्रतिष्ठा करेनात का? निष्काम कर्माची प्रतिष्ठा करावी ना, ते नाही. परी कर्मफळी आसक्ती धरुनिया, है की नाही? केवळ वेदाधारे बोलती कर्माची प्रतिष्ठा करतात, परंतु कशी? कर्मफळी आसक्ती धरुनिया, केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदाधारे बोलती परी, अन्वय असा करा, वेदाधारे बोलती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया, केवळ कर्म प्रतिष्ठिती.
वेदाच्या आधारानं बोलतात. परंतु केवळ फळावर आसक्ती ठेवून कर्माची प्रतिष्ठा करतात, हे त्यांचं चुकतं. मग काय म्हणतात बरं? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काय म्हणतात? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. बोलतात की संसार कुठे जन्माला यावा? अरे इकडे तिकडे नाही, संसारामध्ये जन्माला यावं आपण. या जन्म इथेच यावं आणि काय करावं? यज्ञाधिक कर्म कीजे, यज्ञाधिक कर्म करावे. दुसऱ्या त्या निष्कामामध्ये याच्यामध्ये काय झंझटमध्ये पडू नये. बस यज्ञाधिक कर्म करावं. मग काय करावं? स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मनोहर मनाला आनंद करणारं सुंदर असं जे स्वर्ग सुख आहे त्याचाच उपभोग करावा. बर दुसरं का नाही? ते बोलतात नाही, अरे येथ हे वाचनी काही आणि सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाहे दुर्बुद्धी. हे अर्जुना, या ठिकाणी या लोकांमध्ये हे वाचुनी आणि काही सर्वथा सुखची नाही. अरे या ठिकाणी या वाचून, या स्वर्गा वाचून दुसरं काही सुख, मोक्ष सुख, अरे कोणी विचारलंय त्याला? मोक्ष सुख हे वगैरे काही दुसरं सुखच नाहीये. हे अर्जुना, असे जे बोलती ते दुर्बुद्धी पाही. असं जे बोलतात ते कसे आहेत? दुर्बुद्धी मनुष्य आहेत असं या ठिकाणी सांगितलं गेलं. बाकीचा विषय आपण ओम पूर्णस्य